हॅलो नमस्कार, मी सानिका. कथारंग बाय सानिकामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही देत असलेला प्रतिसाद, तुम्ही करत असलेलं सबस्क्राईब याने खरंच खूप छान वाटतं आहे. सहजच छंद म्हणून सुरू केलेलं हे आपलं यूट्यूबचं चॅनेल तुमच्या प्रतिसादामुळे खूप छान सुरू आहे. अशीच मला सोबत देत राहा. मी प्रयत्न करेन की या कथामंचावरनं तुम्हाला चांगल्या चांगल्या उत्कृष्ट अशा लेखिकांच्या कथा मी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या मनात रुजतील अशा प्रकारे ऐकवेन. चला तर मग आजसुद्धा एक नवीन कथा ऐकूया. सध्या मी उर्मिला भावे यांचं शाप की कोप हा कथासंग्रह वाचते. हा कथासंग्रह हा गूढ कथांनी भरलेला आहे. त्यात अनेक कथा आहेत, पण ज्यातल्या मला आवडल्यात त्याच मी कथा तुम्हाला ऐकवते. आय होप तुम्हालाही त्या कथा आवडतील. यातली एक गोष्ट आहे शाप की कोप. ही आपण नुकतीच ऐकली, त्याला तुम्ही छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मंडळी, भारतीय संस्कृतीत लग्न हा संस्कार झाला की तो आणि ती 7 जन्माचे सोबती होतात. एकमेकांच्या सोबतीने संसारही चालवतात. पण यात एकाचा मृत्यू झाला तरी तो दुसऱ्याचा सोबत करतो का, की हे सगळे मनाचे भास असतात? काय आहे नक्की गूढ? चला तर ऐकूया उर्मिला भावे लिखित गूढ कथा सोबतीने. पवन आणि दिशाचं लग्न होतं. प्रेम लग्न नव्हतं. पारंपरिक पद्धतीने एकमेकांच्या पसंतीनेच त्यांनी एकमेकांना वरलं होतं. जन्मभरासाठी स्वीकारलं होतं. त्यातही मुख्य पसंती सासूचीच होती. तिला तिच्या पसंतीचीच सून घरी आणायची होती. एकुलत्या एक मुलाचं लग्न त्यांना धूमधडाक्यात करून घ्यायचं होतं. लग्नात वरमाई म्हणून मिरवायचं होतं. वरमाईचा तोरा दाखवायचा होता. मानपान मिळवायचा होता. ती सारीच हौस दिशाच्या वडिलांनी पुरवली. कुठेच कसर राहू दिली नाही. दिशा ही त्यांची एकुलती एकच मुलगी होती. तिच्या सुखातच त्यांना तिचं सुख मिळणार होतं. सारंच साऱ्यांच्या मनाप्रमाणे झालं. वैद्यांची सून म्हणून दिशा त्यांच्या घरी आली. त्यांचा संसार सुरू झाला. 2 वर्षात त्यांना मुलगा झाला. दीपकच्या येण्याने साऱ्यांना संसारात बढती मिळाली. दोघींना आत्यांचा मान मिळाला. दोघे आजोबा झाले. पवन दिशाला तर काय, दीपकने आई वडिलांची सर्वोच्च पदवी बहाल केली. पवनच्या आईचा तोरा मिरवून झाला. त्यांनी आता संसारातून रिटायरमेंट घेतली. दोघे त्यांच्या गावी गेले. तेथे त्यांना शांतपणे जीवन जगायचे होते. या दोघांचा संसार सुरू झाला. नोकरीवर जाताना बाळाला सांभाळण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी दिशाचीच आई पुढे आली. त्यांनी दीपकला सांभाळलं. ते कामावर जाताना त्याला दिशाच्या आईकडे नेऊन सोडत आणि घरी जाताना पुन्हा घेऊन जात. साहजिकच दीपकला त्या आजीचा सहवास जास्त लाभत होता. तिचा त्यांना लळा लागला होता. सासूने टाकलं तरी आईला सोडता येत नाही. त्याच्याचमुळे तर दीपक घरी राहू शकला होता. नाहीतर दिशाला नोकरी तरी सोडावी लागली असती किंवा दीपकची रवानगी पाळणाघरात तरी झाली असती. पाळणाघर आणि आजोळ यामध्ये अतिशय फरक असतो. आईमुळे दिशा बिनधास्त होती. दीपक 4 वर्षाचा झाला. आजी आजारी पडली. साध्या दुखण्याने तिला मृत्यूने नेलं. पुन्हा घर हादरलं. दिशा सैरभैर झाली. आजीचं सहज जाणं तिला तिच्या मनाला फार लागलं. तिला ते सहन होईना. त्यावेळी पवननेच तिला सावरलं. तिची सासू येऊन भेटली. दिवसकावणी करून परत गेली. पण त्यांनी त्यांच्या नातवाची कोणतीच जबाबदारी घेतली नाही. दीपकच्या नशिबाचा भोग काही चुकला नाही. त्याला पाळणाघरात ठेवावंच लागलं. पण आता तो जरा कळत्या वयाचा झाला आणि दिशा दिशाहीन झाली. अवेळी अकाली पवनचा मृत्यू ओढावला. हे असं काय घडतंय, का घडतंय हे समजून घ्यायच्या विचाराच्या करण्याच्या फार पलीकडे होतं. त्याच्या जाण्याने तिला अधिकच एकटेपणा जाणवला. नुकतीच आई गेलेली. सासूने मुलाच्या संसारातनं अंग काढून घेतलेलं. या आघातातनं सुनेला सावरण्याऐवजी तिनेच आक्रोश मांडला होता. त्यांचा मुलगा गेला होता हे सत्य असलं तरी हिची जन्माची साथ सुटली होती. तीही ऐन तिच्या तारुण्यात. तरी सासरे म्हणाले, दिशा, झाले ते अतिशय वाईट झालं. धीर सोडू नकोस. तुझी आई असती तर गोष्ट वेगळी होती. पण आम्ही आहोत. तू एकटी नाही आहेस. दिशाला त्यांच्या बोलण्याने खरंच धीर आला. त्यांचं कौतुकही वाटलं. ती दोघं गाव सोडून तिच्याजवळ येऊन राहिलीही. तिला सोबत झाली. दीपकचं पाळणाघर सुटलं. त्याच्यामुळे आजोबांचा वेळ छान जाऊ लागला. ती घरातली सारं कामं उरकून ऑफिसला जात असे. नोकरी सोडणं शक्य नव्हतं.
जेमतेम 4-6 महिने सरले असतील आणि एके दिवशी तिच्या सासूने जाहीर केलं, मला तुझा संसार सांभाळणं जमणार नाही, मी गावी परत जाणार. म्हणजे मुलाचा संसार हा त्यांचा संसार नाही? नसेलही एका वेळेस, पण ती त्यांची जबाबदारी तर नक्कीच होती. नेमकी तीच त्या टाळत होत्या. त्या बोलल्याप्रमाणे परत गेल्या. ती दुःखी झाली. तिच्या मनात आलं, नातवंड म्हणजे दुधावरची साय म्हणतात ना, मुलांपेक्षा नातवंडावर फार प्रेम असतं असंही म्हणतात. मग त्या नातवाबाबत एवढ्या अलिप्त का? तिने सासऱ्यांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतील अगतिकपणा तिला जाणवला. पुन्हा दिशा आधारीन झाली. दीपकचे पाळणाघरही पुन्हा सुरू झाले. आता तो शाळा सुटल्यावर पाळणाघरात जात असे. ती ऑफिसातनं घरी परतताना त्याला सोबत घरी आणत असे. सासू परत गेली. त्याच रात्री तिला पवनचा आवाज ऐकू आला. त्याने दिशाला हाक मारली आणि म्हणाला, दिशा, काळजी करू नकोस, मी आहे. मी नसलो तरी तुझ्या पाठीशी मी आहे. तू एकटी नाही आहेस. दिशाला पवनचा हा दुसरा अनुभव होता. पवन गेला तेव्हाही तिला जाणवलं होतं की तो आहे. त्याचं अस्तित्व इथेच आहे. 10 दिवस लावलेल्या दिव्यात तो आहे. आणि तिसऱ्याच दिवशी तिला पवनचा आवाज आला, दिशा. त्या हाकेने ती मनात दचकली, घाबरली. तिने सासूला हाक मारली आणि म्हणाली, मला भीती वाटतेय. त्याने हाक मारल्याचा भास होतोय. सासूने तिची समजूत काढली होती. म्हणाली होती, अगं तो खरंच भास असतो, जास्त विचार करू नकोस. तरी 2 दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडला. त्याने हाक मारत म्हटलं, दिशा, मी इथेच आहे. हा भास नाही आहे. मी सतत तुझ्यासोबत राहणार आहे. तू एकटी नाही आहेस. त्या आवाजाने तिला भीतीच वाटली. तरी तिला जाणवत होतंच की त्या दिव्याच्या रूपात पवन इथेच आहे. त्याचे म्हणणे ऐकून दिशाला थोडा धीर आला होता, पण भीती काही गेली नव्हती. घरी पवनचं कार्य होतं. त्याचा फोटो लावला होता. गुरुजी विधी करत होते. त्या फोटोत तिला पवन जाणवत होता. तो फोटोतून आपल्याला विश्वास देत आहे असं तिला वाटत होतं. तर कधी तो अगतिकच वाटत होता. त्या रात्री त्याने हळूच हाक मारली, दिशा, मी खरंच तुझ्यासोबत आहे, तुझ्या सहवासात आहे. ती म्हणाली, पण मला भीती वाटते. कुणाची? माझी? माझी भीती बाळगू नकोस. मी तुला घाबरवण्यासाठी नाही बोलत. माझी खात्री बाळग. दिशा, खरं सांगू का, मला असं अवेळी जायचं नव्हतं. मला जगायचं होतं. दीपकला मोठं होताना पाहायचं होतं. मला जावं लागलं गं. पण दिशा, मी तुझ्या सहवासात आहे. तुला एकटेपणा वाटेल तेव्हा तुझ्या सोबत आहे. येतो मी. त्याचा आवाज थांबला आणि दिशाला खूप रडू आलं. ती म्हणाली, पवन, खरंच का रे तू आहेस? मला तुझी सोबत हवी आहे. तुझ्या सहवासात जगायचं आहे. आणि ती त्याच्या सोबतीने सहवासाने जगू लागली. दीपकसाठी जगू लागली. पवन तिला वेळोवेळी आपल्या सोबतीचा अनुभव देत होता. तिला जगायचं बळ देत होता. तिची हिंमत वाढवत होता. काही वर्ष अशीच उलटली. दीपक मोठा झाला. परीक्षेचे दिवस मागे सरले होते. दिशाला दीपकचा आधार वाटत होता. आता घरात एक पुरुष होता. उद्या त्याचे लग्न होईल, सून घरी येईल या विचारातच ती असे. एके रात्री पवन म्हणाला, दिशा, फार स्वप्न पाहू नकोस. दीपक लग्न करून तुझ्यासोबत राहील असं समजू नकोस. खरं आहे पवन, आजकालच्या मुलांचा भरवसा देता येत नाही. पण मला वाटतं, नाही, माझी खात्रीच आहे, दीपक सरळ वागेल. त्याचा मला त्रास होणार नाही. माझे कष्ट त्याने पाहिले आहेत. त्याला त्याची जाणीव आहे. तसं झालं तर तुझ्या सुखात आनंदात मला आनंदच आहे. तरीही सांगून ठेवतो. पुढे तसंच झालं. पवनचं बोलणं खरं ठरलं. मुलाचं शिक्षण झालं. त्याला चांगली नोकरी लागली. चांगले दिवस आले. तसा एक दिवस दीपक म्हणाला, आई, मी आता मिळवता झालो आहे. चांगला कमावतोय. आता तुला कष्ट करायची गरज नाही. तू नोकरी सोड. दीपकच्या या बोलण्याने दिशा धन्य धन्य झाली. ती मनोमन पवनला म्हणाली, ऐकतोयस ना पवन? बघ, मुलाने माझं पांग फेडलं. तिने पवनच्या फोटोपुढे साखर ठेवली. उदबत्ती लावली. पवन तिच्याकडे पाहून हसतोय असं तिला वाटलं. पण दीपकला कंपनीने परदेशी पाठवली. दिशा पुन्हा एकटी पडली. पण एक आशा होती. दीपक 2 वर्षांनी पुन्हा भारतात येईल. त्याचं लग्न होईल. त्याची, त्याच्या पत्नीची घराला सोबत होईल. मुलं बाळं होतील. घरी आनंद, चैतन्य नांदेल. परदेशी जाताना दीपक म्हणाला होता, आई, मी कंपनीच्या कामासाठी आणि कामापुरताच जाणार आहे.
मी भारतात परत येणार आहे, तू काळजी करू नकोस. त्याच्या या आश्वासनावरच ती विसंबली होती. एकाकी दिवस ढकलत होती. तो उद्या परत येणार, घर पुन्हा आनंदाने भरणार हे स्वप्न पाहत होती. पण 2 वर्षांची 3 वर्ष झाली. तो त्या दरम्यान 2 वेळा भारतात येऊन गेला. तेव्हा तो दिलगिरी दर्शवत म्हणाला होता, आई मी सध्याची नोकरी सोडण्याचा विचार करतोय. वा, म्हणजे परदेश सोडणार तर? नाही, तसं नाही. तिथेच नवीन नोकरी पाहतोय. थोडा पैसा जमवला की भारतात परतेन. दिशाच्या मनात आलं, पैशाच्या मागे लागणारी माणसं परदेश अमेरिका सोडत नाहीत. ती तसं त्याला बोलूनही दाखवलं. म्हणाली, दीपक, अरे पैशाच्या मागे लागू नकोस. तुला सध्या जेवढे पैसे मिळत आहेत ना ते काही कमी नाही आहेत. या पैशांमुळेच तू मला इथे एकटीला सोडून तिथे एकटा राहतोयस. याचा विचार कर. आई, मला माझ्या बुद्धिमत्तेवर पैसा मिळत असेल तर ती संधी मी का सोडू? तिला त्यावर बरंच काही विचारायचं होतं, पण त्यावर तो काय उत्तर देणार हे ती जाणून होती. उगीच 4 दिवसांच्या सहवासात तिला वाद वाढवायचा नव्हता. ती गप्प बसली. दीपक बदलला हे तिला जाणवलं. त्याचे विचार बदललेत. पैशांसाठी तो भारतात एकट्या पडलेल्या आईचाही विचार करत नाही. मग उद्या तो आपल्याला विचारेल याचा भरवसा काय? पवन म्हणतो तेच खरं आहे का? स्वप्न न पाहिलेलीच बरी. नाही कुणाची येते चलती निर्वाणीचा श्रीपती. तो परत गेला. दिशाची एकटीची दिनचर्या पूर्ववत सुरू झाली. साधारण 6 महिन्यांनी त्याचा फोन आला. आई, मला दुसरी चांगली नोकरी मिळाली आहे. मी घरही घेतोय. घर घेतोय म्हणजे? ती चमकली. तिच्या मनात विचार आलाच, तरी तिने विचारलं, वा, मग भारतात कधी येतोयस? लग्न करायला काही हरकत नाही. पैसा आता चांगला मिळतोय ना. इथे ये, लग्न कर, मग हवं तर परत जा. तो म्हणाला, हो आई, मी लग्न करणार आहे. मी माझं लग्न ठरवलं आहे. तिच्याचमुळे मलाही नवीन नोकरी मिळाली आहे. तिचे नाव सुजान आहे. आम्ही लवकरच इथे लग्न करतोय. मी लग्नाचा फोटो पाठवीन. फोटो पाठवीन म्हणजे रे? दिशाला रडू फुटलं. एकुलत्या एक मुलाचं लग्न आपल्यासमोर होऊ नये, त्याला आपला आशीर्वाद लाभू नये, तसा तो आपल्या मनातून, हृदयातून, मनापासून सतत त्याला लावत असतो, तरी लग्न सोहळ्याचे सुख अनुभवायला मिळावे ही आपली अपेक्षा गैर आहे का? म्हणजे सुख कोणाला? संतान नाही म्हणून निसंतान रडते आणि पोटी पुत्र असूनही पुत्रवतीही रडतेच. तरी दोष ना कुणाचा, हेच खरं. तरी दुःख होतंय, का नाही होणार? ती दुःखी मनाने झोपी गेली. अपरात्री पवनची हाक आली, दिशा, मला वाटलं होतंच तुम्ही येणार. दिशा, मी कुठंच गेलो नाही. मी तुझ्याजवळच आहे. दिशा, मुलगा दुरावल्याचं दुःख करून काय उपयोग सांग? पण मी इथे एकटी असताना? दिशा, लौकिक अर्थाने मी इथे नसेन, पण मी सतत तुझ्याजवळच आहे हे तू विसरू नकोस. जे आपण बदलू शकत नाही ते आपल्या हाती नाही, त्याचं दुःख करू नकोस. आता मी तुझ्याच जवळ राहणार आहे. तसं मी नेहमीच इथे होतो, पण आता तुला त्याची जाणीव होईल. तुला झोप येत नाही ना? मग छान कॉफी कर. हो, करते. तिने रात्री 1:30 वाजता कॉफी करून आणली. तो हॉलमध्ये बसला होता. दोघांनी कॉफी घेतली. ती म्हणाली, पवन, किती वर्षांनी आपण अशी एकत्र कॉफी घेतोय, हो ना? हां दिशा, आता प्रत्येक गोष्ट आपण एकत्रच करणार आहोत. खरंच किती मजा येईल. हो, पण फक्त तू दुःखी होऊ नकोस. नाही राहणार. तू जवळ असताना मी दुःखी कशी होईन? दिशा, माझं वास्तव्य ना या घरात आहे. माझा वास तुझ्यामध्ये आहे. आता तू एकटी नाही आहेस, आपण दोघे आहोत. आणि त्या दिवसांपासून तिचे जीवनच बदलून गेले. ती पुन्हा पवनमय झाली. प्रत्येक गोष्ट ती पवनसाठी करू लागली. ती त्याच्याशी संवाद साधत होती. ती त्याच्यासाठी जेवण बनवत होती. त्याच्याचसाठी जगत होती. प्रत्येक गोष्ट त्याला सांगूनच करत होती. लोकांना वाटू लागलं दिशाला वेड लागले. हा तिचा चमत्कारिकपणा वाढत चाललाय. आता एखादे वेळ शेजारीच तिच्या मुलाला परदेशी कळवतील आणि नातेवाईक पण कळवतील. मग कदाचित दीपक येईल आणि तिला स्वतःसोबत तिथे घेऊन जाईल, किंवा भ्रमिष्ठ आईची एखाद्या वृद्धाश्रमात सोयही करेल. काय सांगता येत आहे? पण ती कुठेही गेली तरी तिचा सोबती, जीवनाधार सतत तिच्यासोबत राहणारच, असणारच. तसं त्याने तिला शब्दच दिला होता. तो शब्द तो तिच्या अंतापर्यंत निभावणार आहे. तोच तिला अंतिम काळी इहलोकातून परलोकात नेणार आहे.
त्याची तिला अखंड सोबत लाभणार आहे. ती त्याच्या सोबतीने अंतिम प्रवास करणार आहे. लग्नात त्याने तिचा धरलेला हात तो परलोकातही निभावेल का? मंडळी, कशी वाटली ही कथा? खरंच असं असतं का? जिवंतपणी तर आपल्यासोबत असतातच, एकमेकांवर प्रेम आपण करतोच, पण मृत्यूनंतर सुद्धा आपण अशीच साथ निभावतो का? ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. मी वाट पाहीन तुमच्या कमेंटची. चला पुन्हा घेऊन येईन अशीच छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.